घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांना शनिवारी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागलं. गोव्याला जाण्यासाठी तिकीट काढून वेळेत विमानतळावर पोहोचूनही त्यांना बोर्डिंग नाकारण्यात आले आणि इंडिगोचे विमान उड्डाण झाल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकारामुळे लंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा मुद्दा आगामी संसदीय अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं स्पष्ट केलंय. खासदार लंके हे सिंधुदुर्ग येथे रविवारी होणाऱ्या किल्ला संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी गोव्यामार्गे प्रवास करणार होते. ते शनिवारी सुमारे दुपारी 4:30 वाजता विमानतळावर पोहोचले. मात्र विमान कंपनीकडून बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. काही वेळातच संबंधित विमानाने उड्डाण केले. या घटनेनंतर खासदार लंके यांनी विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विमान उशिरा झाल्यास प्रवाशांना भरपाई मिळत नाही, मग विमान वेळेआधी कसे निघते? हा प्रकार सामान्य प्रवाशांची लूट आहे, असा सवाल त्यांनी व्यक्त केला. ही केवळ वैयक्तिक अडचण नसून सर्वसामान्य प्रवाशांचा प्रश्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. इंडिगोने विमान पूर्ण भरले होते असे कारण दिल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. मात्र त्यांच्या नावाचा प्रवाशांच्या यादीत समावेश असताना त्यांना बोर्डिंग नाकारण्यात कशी आली याबाबत प्रश्न उपस्थित होतोय. नेमका उशीर कुणाकडून झाला याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विमान चुकल्यानंतर खासदार लंके यांनी पुण्यामार्गे रस्त्याने गोव्याकडे प्रयाण केले. दरम्यान या घटनेमुळे विमान कंपन्यांच्या वेळापत्रकांनी बोर्डिंग प्रक्रियेबाबत पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. आगामी संसदीय अधिवेशनात या विषयावर काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष देखील लागले. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.